हरे कृष्णा मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत मूल्यांक 1 बद्दल। ज्यांचा पण जन्म 1, 10, 19 आणि 28 या तारखेला होतो त्यांचा मूल्यांक 1 असतो। मूल्यांक 1 म्हणजे किंग, मूल्यांक 1 म्हणजे सूर्य, राजा। मूल्यांक 1 हा राजा आहे, सूर्य आहे। तुम्ही बघितले सोलर सिस्टम मध्ये सगळ्यात मोठा ग्रह म्हणतात त्याला, पण ग्रहापेक्षा पण तो सगळ्यात मोठा तारा आहे। सगळ्यात मोठा तारा आहे ज्याच्या भोवती बाकीचे सर्व ग्रह चक्कर मारत आहेत। तर सूर्य एवढा मोठा आहे की त्याच्यामध्ये 3 लाख पृथ्वी समावतील एवढा मोठा सूर्य आहे आणि त्याच्या भोवती बाकीचे सर्व ग्रह चक्कर मारत आहेत। त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे तो सर्वांना आपल्या भोवती फिरवत आहे। तसेच मूल्यांक 1 पण हा असाच आहे। मूल्यांक 1 हा सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे। हा माणसं आपल्या भोवती फिरवणारा माणूस असतो। मूल्यांक 1 कधी पण बघा तुम्ही, हा दुसऱ्यांना आपल्या भोवती पळवणारा असतो। मूल्यांक 1 जर घरी कोणी असेल तर तो आपलंच खरं म्हणतो, मी सांगेल ती पूर्व दिशा असं तो म्हणतो। मूल्यांक 1 चा माणूस हा घरात असेल तर तो राजासारखाच बिहेव करतो, तो रॉयल राहायलाच प्रयत्न करतो। मूल्यांक 1 जेवढा हेल्पिंग नेचर पण कोणी नाही, कारण तो जेवढा मदत करतो, दुसऱ्यांना अडचणीतून बाहेर पण काढतो, दुसऱ्यांसाठी पळून पण जातो, भरपूर गोष्टी दुसऱ्यांसाठी करतो पण, कारण तो हेल्पिंग नेचर आहे, तो राजा आहे। प्रजेची हेल्प करणे, मदत करणे त्याला आवडतं। तसेच तो ओव्हर कॉन्फिडन्स पण आहे, राजा असल्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स ओव्हर आहे। सगळ्याच गोष्टी त्याला जाणून घ्यायचं आहे, सगळ्यात ह्याला टॉपच करायचं आहे, सगळ्यात ह्यालाच मोठं व्हायचं आहे असं त्याचं मत असतं। जेवढा हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे तेवढा दुसरा कोणी ओव्हर कॉन्फिडन्स तुम्हाला दिसणार नाही। मूल्यांक 1 मध्ये लीडरशिप क्वालिटी पण भरपूर असते, कारण राजा असल्यामुळे लीडर यांना बनायचं असतं। हे लीडर व्हायचा प्रयत्न करत असतात आणि हे सर्व गोष्टीत लीडरशिप क्वालिटी दाखवायचा प्रयत्न करतील आणि हे लीडरशिप क्वालिटी अचीव करतात पण। सगळ्यांना सोबत धरून यांना पुढे जायचं असतं। मूल्यांक 1 जेवढा सगळ्यांना सोबत धरून प्रजेला एकोपा करून घ्यायचा प्रयत्न करत असतो, तेवढाच जर ह्याला कोणी आवडलं नाही किंवा ह्याच्या विरोधात कोण गेलं, ह्याच्या गोष्टी कोण मान्य नाही केल्या, तर मात्र हा बदला देखील त्या पद्धतीतच घेतो। कारण राजा आहे ना, राजा बदला दुसऱ्या राजावर कसा घेईल ते तुम्ही बघा। असा बदला घेतो की परत तुम्ही याच्या नादी लागणार पण नाही, असा हा बदला घेतो। मूल्यांक 1 राजा असल्यामुळे ह्याला रॉयल राहायला भरपूर आवडतं, ह्याला शो ऑफ करायला पण भरपूर आवडतं। ह्याच्यासारखा शो ऑफ कोणीच करणार नाही। हा इतर लोकांमध्ये आपण किती उठून दिसेल याचा प्रयत्न भरपूर करतो। तसेच मूल्यांक 1 जर घरात असेल तर तो आपलंच म्हणणं सगळ्यांवर लादतो। मूल्यांक 1 च्या विरोधात कोणी जाईल तर तो बदला देखील तसाच कठोर घेतो, त्याच्यासारखा बदला कोणीच घेत नाही। मूल्यांक 1 हा असा आहे की हा तोंडावर खरे बोलतो, हा लोकांच्या मनाचा विचार करत नाही। जे पण गोष्टी याला वाटतात ते तोंडावर बोलतो, त्यामुळे ह्याचे भरपूर लोक शत्रू देखील बनतात। ह्याचे मित्र तसे फार कमी असतात, कारण याला गोड बोलणं, चापलुसी करणं याला आवडत नाही। जे आहे ते तोंडावर हा बोलून टाकतो, त्यामुळे याच्यापासून भरपूर लोक लांब पण होतात। मूल्यांक 1 जेवढा कठोर आहे तेवढा कोणीच नाही। मूल्यांक 1 लीडरशिप क्वालिटी आहे, लीडर आहे, त्याला लीडरशिप निभवायची आहे, त्यामुळे तो इतरांच्या मनांचा विचार करत बसत नाही, त्यामुळे तो कठोर बोलतो। मूल्यांक 1 मध्ये जर फेमस पर्सनॅलिटीज बघितला तर मुकेश अंबानी, 19 तारीख जन्म, मूल्यांक 1, आपल्या देशातील सगळ्यात श्रीमंत माणूस। तसेच जगातील सगळ्यात श्रीमंत माणूस इलॉन मस्क, 28 तारीख जन्म, मूल्यांक 1। तसेच इंदिरा गांधी, 19 तारीख जन्म, मूल्यांक 1, फर्स्ट लेडी प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, आपल्या देशातील पहिली महिला पंतप्रधान आणि जी सक्सेसफुली पंतप्रधान पद तिनं निभवलेली अशी ती। म्हणजे 19 तारीख, 1 तारीख, 10 तारीख, 28 तारीख ह्या तारखेची जन्मलेली लोक ही राजा बनण्यासाठीच जन्माला आलेले असतात। तुम्ही म्हणाल 19 तारखेला भरपूर लोक जन्माला येतात, मग आम्ही कुठे राजा बनलो? याचा अर्थ तसा नाही, याचा अर्थ तुम्ही तुमच्या फील्डमध्ये टॉपलाच असणार आहे। तुम्ही जे काही काम करत असाल त्यामध्ये तुम्ही टॉपचे असणार आहे। तुम्ही कुठल्या कंपनीत असाल तर त्या कंपनीमध्ये तुमचे विचार टॉप असणार आहेत, तुम्ही 1 नंबर असणार, तुमच्या मागे टीम असणार आहे, असे तुम्ही असणार। आणि जर तुम्ही तसे नसाल तर तुम्ही खाली पण जाऊ शकता,
मूल्यांक 1 ची क्वालिटी, सूर्याची क्वालिटी, राजाची क्वालिटी काय आहे? पंक्च्युअलनेस आहे. ही जी पण मी श्रीमंत लोक सांगली ही पंक्च्युअल आहेत. आपल्या टाइम टू टाइम हे सर्व कामं करतात. सूर्य बघा टाइमात उगवतो. सकाळी 6ला 6:30ला जर सूर्य उगवणार आहे तर तेव्हाच उगवतो आणि रात्री मावळण्याचं टायमिंग पण त्याचं फिक्स आहे. तो पृथ्वीवर प्रकाश पाडत आहे, त्यामुळे इथं जीवसृष्टी चालू आहे. म्हणजे त्याचं काम देणं आहे. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात टाइम पाळत नसाल तर तुम्ही चुकताय. मग तुमची अधोगती होऊ शकते. मूल्यांक 1च्या क्वालिटीज तुमच्यात येणार नाहीत आणि तुम्ही खाली असू शकता. मग जर तुम्ही टायमात मूल्यांक 1 असेल आणि तो जर टायमात उठत नसेल, टायमात झोपत नसेल, टायमात जेवत नसेल, टायमात काम करत नसेल तर तो चुकत आहे. ह्यांचा हात कायम असा असला पाहिजे, देण्याचा असला पाहिजे. कारण सूर्य तुम्हाला प्रकाश देत आहे, जीवसृष्टी चालवत आहे. राजा सर्व प्रजेला देणारा असतो. त्यामुळे ह्यांचा हात जर असा असेल तर हे प्रगती करतात. ह्यांच्याकडे पैसा पण भरपूर येतो. त्यांना परत कधी असा हात करायची पाळी येणार नाही, असा त्यांचा हात पाहिजे. जर मूल्यांक 1चा हात असा नसेल आणि असा असेल तर तो चुकत आहे. मग त्याच्याकडे असाच हात कायम राहू शकतो आणि तो गरिबी आणि दरिद्र पण राहू शकतो. मूल्यांक 1 राजा आहे, त्यानं आपलं राजाचं लीडरशिप क्वालिटी आपल्यामध्ये आणली पाहिजे. आपलं देण्याचा हेतू त्यानं आणला पाहिजे. सगळ्यांना समजावून घेण्याचा हेतू त्यानं आणला पाहिजे. तर त्याचं भलं होतं आणि मूल्यांक 1 टॉप करू शकतो. जे पण मूल्यांक 1 आहेत ते आपल्या फील्डमध्ये टॉप असणारच आहेत. तरी पण तुम्ही टायमात जेवलं पाहिजे, टायमात उठलं पाहिजे, टायमात झोपलं पाहिजे. टाईम आणि वेळ तुम्ही परफेक्टली फॉलो केली पाहिजे. तरच तुमच्यामध्ये सूर्याच्या क्वालिटीज येतात आणि सूर्य तुमच्यावर प्रसन्न होतो. तुम्ही रोज सकाळी लवकर उठून सूर्याला 1 लोटा पाणी आग्रह दिलाच पाहिजे. तर सूर्य तुमच्यावर प्रसन्न राहील आणि ते पण वेळेत. तुमची पंक्च्युअलिटी त्यामुळे चांगली होईल. जर तुम्ही रोज सकाळी उठून सूर्याला पाणी देत असाल तर तुमची लीडरशिप क्वालिटी चांगली राहील आणि तुमच्यामध्ये उठण्याची पंक्च्युअलिटी राहील आणि वेळ पाळण्याची पंक्च्युअलिटी राहील. मूल्यांक 1ने फक्त वेळ व्यवस्थित पाळली तर मूल्यांक 1 खूप टॉपला जाऊ शकतो. मूल्यांक 1 साठी लकी नंबर जर बघितले तर 9, 3, 1, 2, 5 आणि 6 हे नंबर यांच्यासाठी लकी आहेत. त्यातल्या त्यात 9 नंबर हा जास्त लकी आहे, कारण 9 हा सेनापती आहे आणि राजाला सेनापतीकडे सगळ्यात जास्त काम असतं. त्यामुळे 9 भरपूर लकी असतो आणि त्यामुळे 19 तारीखमध्ये बघा तुम्ही टॉपला जास्त करून लोक जातात, कारण 1 आणि 9 आल्यामुळे. तसेच यांच्यासाठी अनलकी नंबर जर आहे तर तो फक्त 8 आहे, कारण 8 जज आहे, न्यायाधीश आहे. राजा सगळ्यांपुढे मनमानी आचरण करू शकतो, सगळ्यांना दाबू शकतो, पण न्यायाधीशाला दाबू शकत नाही. राजाचे सर्व मूल्यांक बोलणे ऐकून घेतात, पण न्यायाधीश ऐकून घेत नाही. त्यामुळे 8 हा अनलकी नंबर आहे. 8ला तो लाईक करत नाही. त्यामुळे 1 आणि 8चं जास्त करून पटत नाही. कारण 8 म्हणतो तू राजा असशील तर तुझ्या घरात, मला सगळ्यांच्या बाबतीत न्याय करायचा. तू राजा असशील तर तुझ्या चुका देखील 8च दाखवू शकतो. राजाला सुद्धा कटघऱ्यात उभा करण्याचं धाडस फक्त 8 करू शकतो. त्यामुळे 8 आणि 1चं पटत नाही. त्यामुळे 8 हा यांच्यासाठी भरपूर अनलकी नंबर आहे. यांच्यासाठी न्यूट्रल नंबर जर असेल तो 4 आणि 7 हे 2 नंबर यांच्यासाठी न्यूट्रल आहे. यांच्याकडे मरण हा राहू आणि केतू आहे. यांच्याकडे राजाचं जास्त करून काम नसतं, पण यांच्याशी पण तो निभून नेतो, न्यूट्रलमध्ये राहतो यांच्यासोबत. ह्यांच्यासाठी बेस्ट वार कोणता असेल तर तो आहे रविवार. दर रविवारी यांनी लवकर उठलं पाहिजे, सूर्याला 1 लोटा पाणी आग्रह दिलाच पाहिजे आणि ह्यांनी लाईफमध्ये पंक्च्युअलिटी पाळली पाहिजे, वेळ पाळली पाहिजे आणि ह्यांनी राजा आहेत त्यामुळे देण्याचं काम केलं पाहिजे. ह्यांच्यासाठी लकी कलर कोणते असतील तर येलो, ऑरेंज आणि गोल्डन हे कलर ह्यांच्यासाठी खूप लकी आहेत. हे सूर्याचे कलर आहेत त्यामुळे हे यांच्यासाठी खूप लकी आहेत. बाकी यांनी पंक्च्युअलिटी पाळली पाहिजे, लवकर उठलं पाहिजे, वेळेत सगळी कामं केली पाहिजेत, दुसऱ्यांना दिलं पाहिजे, लीडरशिप आपल्यामध्ये आणली पाहिजे. यांच्यामध्ये इगो भरपूर असतो, इगो थोडा यांनी कमी केला पाहिजे आणि इगो कमी करून लोकांना समजून घेतलं पाहिजे. यांनी आपला कठोरपणा कमी केला पाहिजे. चांगल्यासाठी यांनी आपला कठोरपणा नेहमीच ठेवला पाहिजे. जर हे
ह्या सर्व गोष्टी फॉलो करतील तर मूल्यांक 1 हा आपल्या फील्डमध्ये टॉप केल्याशिवाय राहत नाही. मूल्यांक 1 हा आपल्या फील्डमध्ये राजा बनल्याशिवाय राहत नाही, असा हा मूल्यांक आहे. त्यामुळे मूल्यांक 1शी बाकी मूल्यांकनी समजावून घेतलं पाहिजे, कारण हा राजा आहे, याचे बोलणे ऐकले पाहिजे. याच्यापुढं इगो दाखवाल तर हा तुमच्याशी बदला पण त्या पद्धतीतच घेतो, कारण मूल्यांक 1 हा ओसामा बिन लादेनचा पण होता.